राम राम मित्रांनो. तर मित्रांनो, मी आज शेताकडे आलो आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं का हुळगा कसा पेरायचा. तर हुळगा पण पेरून आपल्याला बराच दिवस झालं आणि हुळगा काढायला आला आहे का नाही तर ते पण पाहणार आहे आज आपण. आणि हुळगा किती होतं ते पण दाखवणार आहे. तर हुळगा कसं तयार करायचं, तर काय करायला लागतं आहे त्याला, ते पण शेवटपर्यंत व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला आता आपण शेताकडे जाणार आहे. तर मित्रांनो, हे आमचं गाव आहे आणि गावापासून थोडं वरती यायला आहे. तर चला आता आपला गहू पण पेरेले, तर गहू कसं काय झालं आहे ते पण पाहणार आहे आपण. आणि चला गहू हे पहा. तर गहू हे असे तर पिवळा झाला आहे ते जरासा. आणि ह्या 2 पटेले मी गहूच पेरेले. तर या गव्हाला जर पाणी असतं ना तर गहू एक नंबर झाला असता. पण आपण आहे ना कोरडवाहू गहू करेले. तर ह्या पहा इथं पण हुळग आहे आणि थोडासा काढला आहे मनीषानं. आणि हे गोड वाल आहे. तर हे पहा ह्यो गोड वाल आहे. तर पाहू शकता एकदम चवदार गावठी वाल आहे ती मित्रांनो. आणि एकदम खायला पण एकदम त्याची जर आमटी जर केली ना ह्या गोड वालाची तर एकदम जिभेवर उठून राहते. तर एवढी भारी आमटी लागते. तर मित्रांनो, ह्या पट्टीला पण आपण गहूच पेरले. गहू पेरला पण आता ते पिवळा पडला आहे. व्हायला तर होतील कोंबड्याला खायापुरतं जरी झालं तरी मग काय नाही, नाही का. तर आता त्याच्यावर राहिला, निसर्गावर राहिला. जर अजून दैवार जर पडला तर मस्तपैकी गहू पण होईल. पण तर लय करून पिवळाच जास्त झाला आहे. तर इकडं खाली वाल, वाटाणा आणि हरभरा पेरेले. सूर्यफुलाचा बी टाकला होता, ते सूर्यफुला पण उतारल्या ते. तर आता आपण पाहणार तिथं समक्ष जाऊन. हे पहा आपण अख्खा मिक्स करेले. वाटाणा पण टाकेले, हरभरा पण मस्त झाला आहे. आणि सूर्यफुला पण हे पहा सूर्यफुलाची झाड ती. आणि आता फुलं नाही आली पण मग सूर्यफुला बऱ्यापैकी होतील. तर त्यांचा बी धरणारच आहे आपण. हे पहा तर मस्तपैकी बी पण धरू. आणि आता हुळगा पण काढायला आला आहे. बरं जाऊन पाहू. बायको म्हणतो ते हुळगा काढायला आला आहे. मी थोडासा काढला आणि मग राहिला तेवढा तुम्ही काढून घ्या. तर चला बरं किती कसं काय झालं आहे, कुठं हिरू आहे काय ते दाखवू आपण. आपल्या हिडूला पण दाखवू आणि हुळगा पण काढून घेऊ आपण. तर चला इथं मस्तपैकी वाल आहे. तर वाल एवढा उतरला नाही तर शो कडू आले मित्रांनो. आहे वाले आहे याच्यातून पात्रा पात्रा. तर तुम्हाला दाखवतो. ह्यो कडू वाले एकदम आयुर्वेदिक वाले गावठीच वाले ते. पण मग याचं दाणं कडू राहतात. एकदम आयुर्वेदिक आहे. आणि आपण मगाशी दाखवलं होतो गोड वाल होता. हे पहा आता मनीषानं इडला काढला हुळगा. तर एवढा हुळगा काढेल इकडं. तर इकडं पण आहे पण इकडं थोडासा वाढलं आहे. याच्यात गोड वाल टाकेल आहे. पण मग आता वांद्राने ठेवला तर बरा, नाही तर मग काय. आता आता मी जर जनावरांकडे गेलो तर मग त्या वांद्रा कधी येतात आणि काय. आणि जंगल झाडी डोंगर इथे डोंगर होती. आणि आता वांद्रा म्हणली ना तर ती पार गाव आखरी येतात. ह्या बिबट्यांच्या भीतीमुळं वाघ भरपूर होते आमच्याकडं. त्यामुळं मग गाव आखरी लय करून वांद्रा येतात आमच्याकडं. आता तर तुमच्याकडे येत असतील तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. आणि आता ह्या पहा शेंगा पण एकदम भारी लागल्या ते. तर तुम्ही पण शकता. आता शेंगा भरपूर लागेल ते. पण मग धान पाहू आपण बरं कसं काय झालं ते. तर धान पण एकदम भारी आहे ती पहा आहेत ना. हे तर मस्त आता काढाय आला आहे. आणि आपण जशी मेहनत घेतली पेरायची तर तशीच मेहनत आपण काढायची पण घेऊ. आणि काढून मस्त थोडं 1-2 ऊन लागून देऊन आणि मग कुटायला लागत आहे मित्रांनो. म्हणजे मग हे तापलं का कुटायचं आणि मस्तपैकी त्यांचं दाणं पाडून घ्यायचं. तर ते पण आपण आपल्या ब्लॉगला दाखवणारच आहे.
पाकार थंडी जसा का हिव पडलाय कुठं बरफ पडलाय काय झालाय. आणि मी ना आज सकाळ सकाळ उळगा काढाय आलोय आणि हे आपा मित्रांनो फार वाळून गेलाय. वांद्राने वालवडून घेतलाय. होतील कसं आहे तर हुळग्याचा बेसन म्हणलं ना पावसाळ्याची तर एक नंबर लागत आहे. लय भारी बेसन लागत आहे. तर तुम्ही जर खाल्लं नसेल तर नक्की खाऊन पहा. मस्तपैकी आपला हुळगा काढून घेऊ. ऊन झाला का मग ते दाणं पार उडून जातं ते शेंगा फुटत यात. मग मी सकाळ सकाळ आलोय. मस्तपैकी हुळगा काढू आपण. नाही ना मला दोन्ही हाताने काढल्याशिवाय जमतच नाही. एक हाताने मला काढताच येत नाही. दोन्ही हाताने पटा 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 घ्यायचा काढून. कावळे पग कोक सुटलेत. मै म्हातारी म्हैशील मान आता उळगा काढा आलाय एवढ्या सकाळू सकाळू. ही व्हिडिओ जास्त झाल्यामुळे दुसऱ्या भागात बघायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब कमेंट नक्की करा मित्रांनो.